वा 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 मंडळी, आज काय स्पेशल रेसिपी दिसते की नाही? दिसते नाही, आज स्पेशल रेसिपी आहे. आज आहे ग्रीन चिकन मसाला म्हणजेच खरडा मसाला. चला आपण याची रेसिपी पुढे बघूया. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर आपण रेसिपी बघायची आहे त्याआधी तुम्ही बघू शकता मी चिकन डिशमध्ये सर्व करते, तर त्याच्या कशा वाफा निघत आहेत आणि त्याचा कलर टेक्स्चर एकदम परफेक्ट आहे. तुम्ही हे जेवणासोबत सुक्कं खाऊ शकता, रोटीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता, इवन तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण इथे लसणाचे गाठे घेतलेले आहेत, 3-4 छोटे. हा गावरान लसूण आहे. आपल्याला हा लसूण हातावर आधी चोळून मस्तपैकी याच्या लसूण हा सोलून घ्यायचा आहे. बघू शकता इथे मी लसूण निवडून वेगळा केलेला आहे छान. आता इथे मी एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे 1.5 इंच. ह्याला पण कट करून आपण लसणमध्ये ॲड करायचं आहे. बघू शकता आता हे दोन्ही साहित्य आपण साईडला ठेवायचे आहेत. आता आपण घ्यायचं आहे निवडायला कोथिंबीर. तर मार्केटमधून फ्रेश कोथिंबीर आणलेला आहे. आता आपण कोथिंबीर निवडायचा आहे. हा पण आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे आणि आपल्याला हा डेकोरेशनसाठी सुद्धा लागणार आहे. तर चला आपण याच्या पुढची तयारी करूया. आता आपण घेऊया ग्रीन मिरची, म्हणजे हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, थोडंसं पाणी टाकलेलं दही घेतलेलं आहे, इथे आलं लसूण घेतलेलं आहे. तर आपल्याला हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. त्यामध्ये सगळं साहित्य टाकणार आहे. बघू शकता हिरवी मिरची, लसूण, आल्याचे तुकडे बारीक केलेले, कोथिंबीर. त्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळणार आहे. बघू शकता लिंबातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि ह्यामध्ये जे आपण दही ठेवलेलं होतं थोडंसं पाणी मिक्स करून, ते दहीसुद्धा आपण ह्यामध्ये टाकायचं आहे आणि ह्याची छान प्युरी बनवून घ्यायची आहे. एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे याचं. पण त्याआधी आपण ह्यामध्ये काजू टाकूया 4-5. तर बघू शकता आपण 4-5 इथे काजू घेतलेले आहे. तर काजू टाकून आपण हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान वाटलेलं आहे. एकदम जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही. एकदम पण बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, जेणेकरून हा मसाला आपला कढईला चिटकणार नाही. बघा इथे मी 2 छोट्या साईजचे कांदे घेतलेले आहे. आता हे कांदे आपल्याला साल काढून मस्तपैकी एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत. कांदे आपल्याला जास्त इथे वापरण्याची गरज नाही आहे. ह्या ग्रीन मसाल्यासाठी आपण कमीच कांदा वापरायचा आहे. त्यासाठी मी छोटे 2 कांदे घेतले आहेत. बघू शकता कांदा एकदम बारीक असा चॉप करून झालेला आहे. त्यानंतर बघू शकता मी इथं चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. 500 ग्रॅम चिकन आहे. त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आधी 4-5 पाण्याने. नंतर हळद मीठ टाकून ते मॅरिनेट करून ठेवलं होतं. जवळपास 15-20 मिनिट मी साईडला ते मॅरिनेट करून ठेवलं होतं, जेणेकरून आपल्याला त्याची टेस्ट चांगली लागेल आणि शिजायलाही आपल्याला मदत होईल. कारण आपल्याला सुक्कं चिकन बनवायचं आहे, त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे. मॅरिनेट केल्यामुळं थोडंसं शिजायला मदत होते चिकनला. तर चला आता आपण इथे तापली कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. बघू शकता आता तेल छान तापलं की आपल्याला ह्याच्यामध्ये तो चिरलेला कांदा टाकायचा आहे. बघू शकता किती छान तेल तापलं होतं बघा. एकदम कांदा कसा छान त्याच्यामध्ये डान्स करतोय आपला. तर बघा कांदा लाईट ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. डार्क ब्राऊन होऊ द्यायचा नाही आहे आपल्याला इथे, कारण त्यामध्ये आपल्याला तो जो ग्रीन मसाला आपण रेडी केला आहे तो मसालासुद्धा ह्यामध्ये टाकायचा आहे. बघू शकता लाईट ब्राऊन होतोय आपला हळूहळू कांदा. आणि इथे कसं थोडासा उजेड येतोय, वरती लाईट आहे त्यामुळे सगळा उजेड कढईत पडतोय, त्यामुळे थोडंसं तुम्हाला हे व्हाईट दिसतंय, पण एवढं वाईट नाही आहे ते. बघा आता मसाला आपला ह्यामध्ये टाकून झाला आहे. आपण आता ही मस्तपैकी एकजीव छान असं हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला असं परतत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या मसाल्याला तेल सुटेल. आणि या मसाल्याला तेल सुटता आपला कांदासुद्धा ह्यामध्ये एकदम मऊ होणार आहे. आता आपल्याला तेल सुटेपर्यंत थोडीशी वाट बघायची आहे. यामध्ये टाकायचा आहे थोडासा चिकन मसाला. दुसरा आपल्याला ह्यामध्ये काहीही वापरायचं नाही आहे, फक्त चिकन मसालाच टाकायचा आहे वरती. हळद, लाल तिखट वगैरे असं काहीही वापरायचं नाही आहे. मसालाही थोडासा फ्राय झाला आहे, बघू शकता तुम्ही. आधीच मसाला टाकला आपण तर
हे वाटण खूप लवकर फ्राय होतं आणि तो मसाला खूप जास्त भाजला जातो, त्यामुळं थोडासा लेट टाकायचा आहे मसाला. आता हे छान फ्राय होतं आहे, तुम्ही बघू शकता. असं सारखं परतत राहायचं आहे, हे कढईला चिटकणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आपण. आता हा मसाला एकदम फ्राय झाला. ह्यामध्ये आपण टाकायचं आहे चिकन. जे मॅरिनेट करून चिकन ठेवलेलं होतं आपण, ते चिकन ह्यामध्ये टाकून एक मस्तपैकी सगळं एक मिक्स करून घ्यायचं आहे आपण. जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत छान असं परतत राहायचं आहे आणि नंतर ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. पण हे आधीमध्ये तुम्ही झाकण ह्याचं काढून बघायचं आहे, जेणेकरून हा मसाला आपला कढईच्या बुडाशी चिटकणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता काय होतं, ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ वापरलेलं आहे मॅरिनेशनसाठी, तर थोडंसं पाणी सुटतं बघा ह्याला. वरून थोडंसं अजून मीठ सोडायचं आहे, कारण मी मीठ कमी टाकलेलं होतं आधी. थोडंसं वरती टाकायचं आहे. आता परत मिक्स करून घ्यायचं आहे. वरती कोथिंबीर. आता आपण कोथिंबीर टाकणार वरती. बघू शकता कोथिंबीर टाकलेली आहे. बघा कोथिंबीर टाकून परत एकदा मी एकजीव करून घेते ह्याला. चला तर झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे ह्याला. तर बघा झाकण ठेवून आता मी 15-20 मिनटानंतर तुम्हाला आधीमध्ये चेक करत होते त्याला. 15-20 मिनटानंतर तुम्हाला बघू शकता असं रेडी झालेलं आहे आपल्या चिकन. येते या मंडळी जेवायला. धन्यवाद.